जय हरी मंडळी. माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर, माऊली गुरु श्रीपाद बाबा, माऊली गुरु रामदास बाबा, माऊली गुरु श्रीपाद बाबा, माऊली गुरु रामदास बाबा, श्रीपाद बाबा रामदास बाबा, श्रीपाद बाबा रामदास बाबा, माऊली गुरु श्रीपाद बाबा, माऊली गुरु रामदास बाबा, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, संत शिरोमणी सावता महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानी मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हेरोनिया. भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानी मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हेरोनिया. हरोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेची उतराई होण्याकरता निवडून घेतलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, जगाची माऊली होऊन बसलेले माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या ज्ञानेश्वरीतील आहे. तर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आपल्याला सांगत असतात, तर भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्याने मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. भ्रांत म्हणजे काय? माऊली महावैष्णव ज्ञानोबा आपल्याला सांगत असतात की भ्रांत मुळात हा जो विषय आहे तो माऊलींनी स्वतःपासून अगोदर सुरुवात केला, मगच जगाला उपदेश केला. बघा, स्वतः ते अनुभव, ती गोष्ट अनुभव घेऊन माऊली आपल्याला सांगत असतात, संबोधत असतात. कारण अरे जीवाजीराव पंत, या गोष्टीचा पुरेपूर अनुभव घेऊन मगच मी तुमच्या समोर ही गोष्ट मांडतोय की भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानं मन धुतले. मला जी भ्रांत झालेली होती ती भ्रांत माझ्या सद्गुरु रायांनी मला गुरुवाक्य देऊन, माझ्या गुरुने एक वाक्य दिलं, वाक्य नाही नुसतं महावाक्य नाही, महावाक्याचा बोध केला, आणि केल्यानंतर माझी जी भ्रांत होती ती समूळ नष्ट होऊन गेली महाराज. आणि मी एकाच गोष्टीवर ठाई झालो, बघा, स्थिर झालो. तसं तुम्हाला आपल्याला करायचं आहे. म्हणून माऊली म्हणतात, या जीवाजीराव पंताला जी भ्रांत झालेली आहे तीच भ्रांत मला सुद्धा होती अगोदर, परंतु मी सुद्धा ज्यानं माझी भ्रांत घालवली अशांच्या संगतीमध्ये मी गेलो, आणि गेल्यानंतर महाराज माझ्या भ्रांतीचा त्यांनी न्याय लावून टाकला. तसंच आपल्याला सर्वांना आपल्या भ्रांतीचा न्याय लावायचा आहे आणि आपल्या स्वरूपावर आपल्याला स्थिर व्हायचं आहे. मग याच्याकरता विचार करणं खूप महत्त्वाचं आहे.
कुठला विचार? आपल्याला कुठली नेमकं आपल्याला कशाची नेमकं भ्रांती झालेली आहे हा विचार करणं खूप गरजेचं आहे. कुठली भ्रांत झाली आपल्याला? मी देहपणाची भ्रांती झालेली बघा. मी करता, मी भोगता, मी माणूस, मी आमक, मी तमक, मी हे केलं, मी केलं, मी जर राहिलं नसतं तर हे झालं नसतं, मी जर ते केलं नसतं तर झालं नसतं, अशा आपल्याला भ्रांत झालेली आहे. परंतु माऊली म्हणतात बघा आपण काही करत नाही, तुम्ही आपण सर्वजण आपण निमित्त मात्र आहोत. त्या भगवंताची आपण कठपुतली आहोत. त्याच्या हाताच्या खाली आपण नाचतोय महाराज. तो जसा खेळवतो आपल्याला तसा आपण खेळतो. परंतु मग हीच भ्रांत घालवण्यासाठी आपल्याला साधू संत सांगतात, माऊली म्हणतात हीच भ्रांत आपल्याला घालवायची आहे. म्हणून याच्याकरता सद्गुरूशी जावे शरण, त्यांचे धरावे चरण, तरीच हा देव कळे, होतील अनुभव सोहळे. सद्गुरूंकडे जावं लागेल महाराज, तेव्हा कुठे या भ्रांतीचा न्याय लागणार आहे अथवा लागणार नाही. मी देह, मी देह, मी देह, मी देह, मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्येचं पातक आपण लावून घेतोय महाराज. परंतु संत तर म्हणतात ही मी देहपणाची जी भ्रांत आहे ती माझे संत तात्काळ मार्ग क्षणाचा विलंब न लागता ती भ्रांत आपल्याला सहज घालून देतात. परंतु त्याच्याकरता त्या संतांच्या संगतीमध्ये राहणं खूप महत्वाचं आहे, तरच ते आपल्याला ही गोष्ट घडून येते. शरण जाऊन त्यांच्या संगतीमध्ये राहायचं आहे. आणि तसा संत भेटणं सुद्धा मुश्किल आहे महाराज, गरजेचं आहे. म्हणून ही भ्रांत जी आहे, माऊली म्हणतात ही जी भ्रांत आहे माझ्या सद्गुरूच्या मार्फत ही भ्रांत मी घालून घेतली आणि मी स्वरूपावर स्थिर झालो, एके ठिकाणी स्थिर झालो. आणि स्थिर झाल्यानंतर महाराज मला जो अनुभव आला, भ्रांत गेल्यानंतर मला समूळ सर्व जग हे एक दिसायला लागलं. काय? संपूर्ण जग मला जे अनेक दिसत होतं ते एक आज दिसायला लागलं. ती एक केवळ मात्र ती भ्रांत गेली त्यामुळे एक दिसायला लागलं, नाहीतर दिसलं नसतं महाराज. म्हणून माऊली म्हणतात भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी गातले हरोनिया. ज्ञानेश्वर महाराज की जय. भ्रांत जर घालवायची असेल तर विचार करावा लागेल. कारण वेळेच्या आत जो केला जातो त्याला विचार असं म्हणतात, वेळ निघून जो केला जातो त्याला पश्चाताप असं म्हणतात. म्हणून विचार करावा कुठल्या गोष्टीचा? सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी. सार आणि असाराचा विचार जोपर्यंत करत नाही, सार म्हणजे काय आहे आणि असार म्हणजे काय आहे, सार म्हणजे काय आणि असार म्हणजे काय, या गोष्टीचा जोपर्यंत आपण न्याय निवाळा करत नाही, आसार म्हणजे ध्येय आहे आणि सार म्हणजे जे दिसत आहे. या नासक्या डोळ्यानं जे दिसत आहे तुम्हा आपल्याला ते आसार आहे आणि जे दिसत नाही ते सार आहे. बघा किती माझ्या संतांनी किती सोपं करून आपल्याला सांगितलं बघा. सहज बोलणे ही तो उपदेश, करून सायास शिकविती महाराज. भाग्यवान आहोत आपण. असे बलाढ्य क्रांतीवीर महात्मा आपल्या जीवनात लाभले आणि लाभल्यानंतर आपल्याला आपल्याला जी भ्रांत झालेली होती ती भ्रांत सहज घालून टाकली महाराज. संतांच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर महाराज या भ्रांतीचा सहज न्याय लागतो. परंतु आपण त्यांच्या सान्निध्यामध्ये जात नाही महाराज, जात नाही म्हणून या गोष्टीचा न्याय लागत नाही. ज्या दिवशी आपण त्यांच्या सान्निध्यामध्ये जाऊ त्यावेळेला महाराज आपल्याला आपण स्वतः विचार करायला लागू त्या ठिकाणी नेमकं कोण आहे.
कोण आहे मी हा कोण, करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माऊली का म्हणले असतील बरं असं, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा? माऊली का म्हणले असतील मी निवृत्तीचा आहे? कारण माऊलींना सुद्धा माहिती होतं, मी ज्या साधूच्या संगतीत गेल्यानंतर माझी भ्रांत समूळ गेलेली आहे. आजपासून मी त्या साधूचा झालेलो आहे, त्यांचा मी झालेलो आहे. आणि ते जे सांगतील तसंच मी करणार, तसंच मी वागणार, तसंच मी बोलणार, तसंच मी चालणार. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालणार आहे. कारण मला त्यांनी माझ्या मनगटाला धरलं आणि ऐल तीरापासून पैल तीराला मला सहज नेलं महाराज. मी देहपणा माझा समूळ नाहीसा केला. तोच मी देहपणा आपण आपल्याला घालवायचा आहे. तो सहजासहजी जाणार नाही. ती भ्रांत सहजासहजी जाणार नाही, परंतु ती घालवावी लागणार. आणि त्याच्यासाठी प्रयत्न आपल्याला करावे लागतील. आणि जर का आता प्रयत्न केला नाही तर पुढे चान्स मिळणार नाही. हाच योग्य आणि सर्वोत्कृष्ट चान्स आहे ती भ्रांत घालवण्याचा. अंतिम क्षण आहे ती भ्रांत घालवण्याचा. मनुष्य देहाचं, मनुष्य जन्माचं जे स्टेशन आहे ते अंतिम स्टेशन आहे महाराज. आणि या स्टेशनवर जर का गाडी सुटली तर पुढे सांगता येणार नाही पुन्हा फिरून या स्टेशनवर गाडी येईल. विचार करायचाच नाही महाराज. कारण एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. अनमोल असा मनुष्य जन्म भगवंताने आपल्याला प्रदान केलेला आहे. भगवंत सांगत असतात, मी तुला या दुःखातनं बाहेर काढल्यानंतर मी तुला या मृत्यूलोकामध्ये पाठवल्यानंतर तू फक्त एकच काम करायचं. आपण भगवंताला वचन देऊन आलेलो आहोत. दिले गर्भात वचन देवा करीन मी भजन, असं वचन देऊन आलेलो आहे प्रत्येक जण. आणि वचनाला आपण सर्वजण पाठमोरा झालेलो आहोत. जे वचनाला आज सन्मुख आहेत ते भाग्याचे आहेत. आणि जे विनमुख आहेत त्यांचा विषयच नाही महाराज बोलायचा. बोलू शकत नाही आपण त्यांच्या बाबतीमध्ये. एवढे ते अडकलेले आहेत या प्रपंच रूपी रहाड गाडग्यामध्ये महाराज. त्यांना कोणीच काढू शकत नाही. काढतील मात्र संत, परंतु संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही ते. परंतु विषय असा झालेला आहे, विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषयासी गोडू जीवाशी झाला ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणून संत म्हणतात की जीवनामध्ये फक्त आपली भ्रांत घालवायची असेल तर जीवनामध्ये विचार करायचा. कुठला विचार? संतांच्या संगतीमध्ये जाण्याचा विचार करायचा. आम्हाला दिवसभरामध्ये सकाळ उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत कित्येक जणांची संगत मिळते महाराज, कित्येक जणांची. सांगू शकत नाही. परंतु त्या दिवसभरामध्ये असं वाटतो का आज आपल्याला भेटलेला एखादा त्यांच्यामध्ये आपण संत किंवा चांगला माणूस गज वाटतात आपल्याला. परंतु संत तर आपल्या जवळून चालले जातील, परंतु आपल्याला कळणार नाही महाराज. संत असे असतात, ओळखावे लागतात तरच कळतं महाराज. त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं दिसतात जरूर आपल्यासारखे, परंतु आपल्यासारखे नसतात. संत वागायला आपल्यासारखे वागतात, परंतु असायला आपल्यासारखे नसतात महाराज. ते वेगळेच काही असतात. म्हणून त्यांना संत ही डिग्री लागलेली आहे. असे संत जर का आपल्या जीवनामध्ये लाभले तर लाभल्यानंतर आपली भ्रांत ते घालवतात. भ्रांत म्हणजे काय? मी देहपणाची भ्रांत. मी देह नसून आत्मस्वरूप वस्तू आहे, आत्मस्वरूप आहे या भावनेवर दृढ राहायला सांगतात. आणि संत हे आपल्याला आपली भ्रांत घालवून अंतर्मुख करत असतात. ज्ञानेश्वर महाराज की जय. बघा, अंतर्मुख करत असतात, अंतर्मुख. परंतु पाहिजे मात्र संत महाराज.
आणि अशांच्या संगतीत आपल्याला जायचं आहे. भगवंतानं आपल्याला सुंदर असा 3.5 हाताचा नरदेह दिलेला आहे. नरदेहाचं आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे. धरी धरी आठवण माणी संताचे वचन. आपल्याला संतांच्या वचनावर चालायचं आहे. मग कुठलं वचन असेल, कुठलं वचन आहे, भगवंताला आपण जे वचन देऊन आलेलो आहेत ते वचन आपल्याला, त्या वचनाची पूर्तता आपल्याला करायची आहे. आणि ते वचनाची पूर्तता आपल्याला फक्त संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर होऊ शकते, अन्यथा होणार नाही. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर होऊ शकते. मग कुठलं वचन? ते भगवंताचं नामस्मरण करणं, दुसरं काही नाही. भगवंत सांगत असतात फक्त तुम्हाला एकट्याला शरण ये. बघा, संत सांगतात भगवंताला एकट्याला शरण जायला पाहिजे. माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेक, मध्याची चोख हेची नाव. फक्त मला एकट्याला शरण ये. बघा, भगवंतानं अर्जुनाला सांगितलेलं होतं काय? अर्जुनाला सांगितलं होतं, तुम्ही आपल्याला सांगितलं नव्हतं. फक्त अर्जुनाला सांगितलं होतं की अर्जुना तू फक्त मला एकट्याला शरण ये. इकडे तिकडे अजिबात लक्ष देऊ नको. फक्त तुझं मन मला अर्पण कर, बाकीचं सगळं मी बघून घेईन. तू मन मी ह्याची खरी, माझी ये भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तू फक्त माझ्याकडे लक्ष दे, तुझं मन मला अर्पण कर. आणि आपलं मन हे फक्त अर्जुनाला साक्षात भगवंताची साथ लाभली, तसं आपल्याला कलियुगामध्ये संतांची संगत लाभणार आहे. संतांची साथ घ्यावी लागणार आहे. त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. म्हणूनच या कलियुगाच्या अंतिम टोकावर संतांमध्ये आणि भगवंतामध्ये काही एक फरक नाही. संत त्याची देव, देव त्याची संत, निमित्त त्या प्रतिमा. संतांमुळेच भगवंताची ओळख होऊ शकते. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत सांगत असतात की अरे जीवाजीराव पंत, तुझं मन फक्त मला देऊन टाक, बाकी दुसरं काही देऊ नको. एकदा का संतांना आपलं मन अर्पण केलं तर मनात येणाऱ्या ज्या कल्पना आहेत, जे विचार आहेत, सैरावैरा पळवणारे विचार, ते विचार येऊ शकत नाही महाराज. संतांच्या सर्कलमध्ये गेल्यानंतर त्या सर्कलचं पावित्र्य असं काही असतं, ते वातावरण असं काही असतं महाराज. तिथं गेल्यानंतर माणूस स्थिर होतो. मनाचा सैरावैरापणा स्थिर होतो महाराज. मन चंचल होत नाही, स्थिर होतं. परंतु तेवढा श्रद्धा, तेवढी भावना पाहिजे संतांवर, तरच या गोष्टी घडत असतात, अन्यथा घडत नाही. संत म्हणतात तुम्ही फक्त मला मन अर्पण करा, आम्हाला मन अर्पण करा. आणि अर्पण केल्यानंतर बघा मग महाराज, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आज तुकाराम महाराजांचा अनुभव आहे महाराज. काय? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप म्हणजे काय? मग अगोदर काय भूत होतं का? अनुभव आल्यानंतर असं का म्हणले? हृदयी प्रगटे रामरूप. अगोदर काय होतं? मग अगोदर रामरूपच होतं, परंतु त्या गोष्टीचा अनुभव तिळमात्र नव्हता. बघा, संतांच्या संगतीमध्ये, बाबाजी चैतन्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुद्धा या गोष्टीचा अनुभव आला. आणि तोच अनुभव आज या कलियुगाच्या अंतिम टोकावर सुद्धा ते भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर महाराज जसाच तसा अनुभव येतो महाराज. बघा, पूर्वीचा सूर्य आणि आजचा सूर्य वेगळा आहे का? काही एकच आहे महाराज? एकच आहे. पूर्वीचा चंद्र, आजचा चंद्र बघा एकच आहे.
पूर्वीचा सूर्याचा प्रकाश आणि आजचा सूर्याचा प्रकाश बघा, काही साम्य आहे का, वेगळेपण आहे का? नाही, सर्व सारखाच आहे महाराज. पूर्वी सुद्धा तोच अनुभव येत होता, पूर्वी सुद्धा तेच उजेड होतं आणि आज सुद्धा तेच उजेड आहे. त्यांच्यामध्ये काही बदल झाला नाही. हो, मग तसं संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुमच्या आपल्यामध्ये सुद्धा बदल घडून येतो, परिवर्तन होतं महाराज. हो, भ्रांतीमध्ये बदल पडायला पाहिजे महाराज. आपण या नासक्या शरीराच्या नादी लागलो आणि नादी लागल्यानंतर दुःख भोगतोय महाराज. या नासक्या संसाराच्या जेवढीच जास्तीत जास्त नादी लागू आपण, तेवढं आपण दुःखाला पात्र होणार आहोत. आणि याला जर का बघा, संतांकडे ती टेक्निक आहे बरं का, याला तळकन सोडण्याची. बघा, संतांकडे ती टेक्निक आहे. ते म्हणतात, ते तर कायम म्हणतात या नासक्या गोष्टींच्या बाबतीमध्ये, दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचारच नाही, म्हणून आपण कुठल्या गोष्टी करता सैरावैरा पळतो. रात्रंदिवस आपली कशा करता धावपळ आहे, फक्त बाह्यरंगाच्या गोष्टी मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी. याच्याकरता आपली धावपळ आहे. परंतु संत तर म्हणतात हे सगळं महाराज नश्वर सुख आहे, आणि जे परमसुख आहे त्या परमसुखाकरता आपली धावपळ नाहीच. त्या परमसुखाकरता, परमसुख उपभोगण्याकरता आपल्याकडे वेळ नाही, विचार सुद्धा नाही. ते परमसुख आपल्या जवळच आहे, परंतु आपल्या जवळ न शोधता आपण इकडे तिकडे शोधतोय महाराज. काय? तुझा आहे तुझ्या पाशी, परी तू जागा चुकलाशी. चुकीची दुरुस्ती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मेळ बसणार नाही. बघा, आपल्या सद्गुरुनाथांनी, बाबांनी किती सुंदर सांगितलंय बघा, किती सुंदर सांगितलंय. जिथं तुटलंय ना तिथं जोडायला सांगितलंय, आणि आपण भलतीचकडे जोडत फिरतोय महाराज. मग कस काय मेळ बसायचा? बघा, जिथं तुटलंय तिथं जोडायचा प्रयत्न करायचा आहे महाराज. जिथं तुटलंय तिथं जोडायचा प्रयत्न करायचा आहे, आणि तरच मग त्या परमसुखाला पात्र होऊ. ते परमसुख अगोदरच आपल्या जवळ आहे. परंतु महाराज, आपण या बाह्यरंगाच्या गोष्टी करता फिरता 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 आपली या परमसुखाकडे पाठ झालेली आहे. आपण नश्वर सुखा करता फिरतोय महाराज रात्रंदिवस. परंतु संत तर म्हणतात, अरे एकदा फक्त तू इकडे वळून बघ, एकदा वळून बघ, एकदा चांगल्या अंतःकरणाने, श्रद्धेने, दृढ भावाने या परमसुखाकडे पाऊल टाकून बघ. बघ बघ तुझी जीवनाची दशा बदलते का नाही. मग बघ, बदलेल महाराज. कारण संत म्हणतात की त्या परमसुखाचा उपभोग घेतल्यानंतर आमचं जीवन सुद्धा बदललं महाराज, फुललं महाराज. बघा, अनुभव आला संतांना, चित्त चैतन्याच्या होता भेटी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूंच्या पूर दाटी, रोमांच उठी सर्व अंगा. आपण भाग्यवान आहोत की संतांच्या सान्निध्यामध्ये आलो महाराज. लवकरच आपण सापडलो, नाहीतर भल्या भल्यांना ही गोष्ट अवगत नाही, भल्या भल्यांना ही गोष्ट माहीत नाही अजून. आपण भाग्यवान आहोत, या गोष्टीला आपण सन्मुख झालो महाराज, आणि लवकरच सन्मुख झालो. नाहीतर ही गोष्ट, या गोष्टी करता कितीतरी सायाच महाराज लोकांना करावा लागतो, कितीतरी काही ना काही करावा लागतो. परंतु आपल्याला सहज ही गोष्ट प्राप्त झालेली आहे, तर या गोष्टीवर आपल्याला स्थिर राहण्याकरता आपल्याला सदुदित संतांच्या मार्गावर चालावं लागणार आहे. आणि मेन वस्तू म्हणजे नामस्मरण करावं लागणार आहे. तुमचा आपला प्रत्येकाचा प्रश्न आहे. आज सुद्धा महाराज नाम घेऊन महाराज नामस्मरण करत नाही. का करत नाही? रात्रंदिवस आमच्या डोक्यामध्ये प्रपंच आहे. तुमचा विषय नाही सांगत, हा माझा विषय सांगतोय मी.
माझा विषय सांगतोय मी स्वतःचा. आपल्याला नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. रात्रंदिवस या प्रपंचाच्या बाबतीत डोक्यामध्ये विचार आहे महाराज. आणि जोपर्यंत हा विचार आपण आपल्या या भगवंताने आपल्याला दिवसातनं 24 तास पूर्ण देऊन टाकलेले आहेत, तरी सुद्धा त्याच्याकरता आपण 1 तास महाराज निरखा 1 तास आपण काढू शकत नाही त्याच्या नामस्मरणाकरता. बघा किती दुर्भाग्य आहे आपलंवालं. नाम जवळ येऊन सुद्धा आपलं स्मरण होत नाही. स्मरण तर रात्रंदिवस होतं तसं, त्याबद्दल वाद नाही, परंतु जी बैठक व्हायला पाहिजे, नामस्मरण जे व्हायला पाहिजे ते होत नाही. याला कारण काय? आपण संत साहित्य वाचलं पाहिजे महाराज. संतांचे विचार वाचले पाहिजेत. आणि ज्या वेळेला आपण विचार वाचू त्यावेळेला आपल्याला आतून उन्मनी निर्माण होईल नामस्मरण करण्याची. तो विचार आपल्याला उत्पन्न होईल नामस्मरण करण्याचा महाराज. जोपर्यंत आपण संत साहित्यातले विचार वाचत नाही, त्यांचे ओव्या, त्यांचे अभंग, त्यांचे प्रमाण जोपर्यंत आपण वाचत नाही, अरे संतांना असा अनुभव आलेला आहे नामस्मरण केल्यानंतर आपल्याला सुद्धा येऊ शकतो, त्या बाबतीत काही शंका नाही. म्हणून संत साहित्यातले विचार वाचले पाहिजेत महाराज. संत साहित्य वाचलं पाहिजे, परंतु आमच्याकडे तेवढा वेळ नाही. आणि जर वेळ काढला महाराज तर संतांचं मत काय आहे आपल्याला समजून घेता येईल, समजण्यासारखं होईल. संत महाराज तुमच्या आपल्या डोक्यामध्ये विचार जे दिसतंय ना त्याच्या बाबतीत विचार आहे, परंतु संतांच्या डोक्यामध्ये जे दिसतंय हे दिसतं कोणामुळे त्याच्या बाबतीत विचार आहे. काय बोललो मी? संतांच्या डोक्यामध्ये हे जे दिसतंय ना कोणामुळे दिसतंय त्याच्या बाबतीत विचार आहे महाराज. आणि ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. संतांच्या मार्फतीमध्ये संत संगतीचे काय सांगू, आपण पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगाच्या अंतिम टोकावर आपल्याला ब्रह्मलीन सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा सारखे साधू, ब्रह्मलीन सच्चिदानंद रामदास बाबा सारखे साधू आपल्या जीवनामध्ये लाभले. आणि लाभल्यानंतर महाराज आपल्याला सहज निरोप सांगितला. बघा, सहज निरोप सांगितला. सहज बोलणे हितो उपदेश, करुणी सायास शिकविती. बघा बाबांनी किती सोपं सांगितलं बघा, की ताई तू कांदा चिरते, कांदा चिरल्यानंतर तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू काय येतात? काय येतात? कांद्याच्या कढीमध्ये एवढी पावर आहे की कांदा चिरताना त्या ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. जर एवढा 1.5 दमडीचा कांदा चिरताना जर का तुझ्या डोळ्यात पाणी येतं तर माझं भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तुझ्या डोळ्यात पाणी यायला नको पाहिजे? येणार नाही का? येईल महाराज. बघा किती सोपं सांगितलं. शेतकरी घराण्यातलं उदाहरण आहे, साधं आणि सरळ उदाहरण आहे महाराज. बघा, एका ज्वारीच्या दाण्यामध्ये पावशरभर ज्वारी, हातपाव भुसा, एक मोठं कणीस, 3.5-4 फुटाचा ताट, एवढ्या सर्व गोष्टी आहेत. 5-6 पानं पण आहेत एका ज्वारीच्या दाण्यामध्ये. दाखवा मग? नाही दाखवू शकत. त्याला काहीतरी रीत आहे. आणि ते बघायचं असेल तर शेतकरीकडे जावं लागेल महाराज, शेतकऱ्याकडे जावं लागेल. त्या ज्वारीच्या दाण्यातल्या जर गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील, मिळवायच्या असतील तर शेतकरी दादाला शरण जावं लागेल. तसं या देहातल्या आत्मारामाची ओळख करून घेण्याकरता संतांना शरण जावं लागेल महाराज. तरच ही गोष्ट अवगत होईल. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल तरच ही गोष्ट समजेल, अन्यथा समजणार नाही. एवढ्या साध्या आणि सोप्या गोष्टी सांगून बघा, पुन्हा आपल्या बाबांनी एक उदाहरण सांगितलंय बघा. भाकरी टाकत असताना त्या ताईला सहज विचारलं की ताई तू भाकरी टाकत असताना भाकरीला पापुडा यायला पाहिजे का ग? भाकरीला पापुडा यायला पाहिजे? हो, यायला पाहिजे बाबा. आणि नाही जर आला तर असू दे ना, मग काय होतं? बिना पापुड्या यायचा तुझ्या मालकाला वाढ बरं तुझी भाकरी. मालक काय शाबासकी देतो तर, हे म्हणले काय चतगर आणून ठेवलंय आज, पापुडा नाही काय नाही भाकरीला. सहज म्हणतोय मालक, अरे भाकर चविष्ट लागण्यासाठी,
भाकरचा स्वाद घेण्यासाठी ती भाकरीला पापोळा येऊ द्यावा लागतो. मग ही शरीर रूपी जी भाकर आहे महाराज, हिच्यावर भक्ती रूपी जर पापोळा येण्यासाठी हिला सुद्धा भाजावी लागेल महाराज. हे चतगय चतग, हे चतगय महाराज. जोपर्यंत भावरूपी पापोळा याला येत नाही तोपर्यंत महाराज याची भाकर तयार होणार, चविष्ट लागणार, याचा स्वाद येणार नाही महाराज. भाव बळेच आकळे राविनाकडे करतडी आवडे तैसा हरी. बावे विन देव नकळीनी संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. कैसा कळे गुरुविना अनुभव, कैसा कळे, कळू शकत नाही महाराज. म्हणून संतांनी साधा आणि सोपे उदाहरणं दिलेत बघा आपल्याला. तुमच्या आपल्या घराण्यातली उदाहरणं दिलेत महाराज आणि आपल्याला समजवलं. वेदांताचा अर्थ आपल्याला सोप्या भाषेत करून आपल्याला तुमच्या आपल्या समोर मांडला आणि तोच अर्थ आपण समजून घेतला. आणि घेतल्यानंतर महाराज आपण अर्थ समजून घेतल्यानंतर तुमचे आपले दिवस संतांच्या सान्निध्यामध्ये चाललेले आहेत. आणि असेच पुढचे दिवस सुद्धा या कोरोनाच्या प्रसंगामध्ये पुढचे दिवस सुद्धा संतांच्या सानिध्यामध्ये जायला पाहिजे. अशी रात्रंदिवस आपण प्रार्थना म्हणजेच नामस्मरण केलं पाहिजे. तरच आपले पुढचे दिवस सुद्धा भगवंताच्या संतांच्या सानिध्यामध्ये जातील, अन्यथा जाणार नाही महाराज. कुठं आपला न्याय लागेल थांग पत्ता सुद्धा लागणार नाही महाराज, लागणार नाही. म्हणून संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुजतावरा. हेची करा रे बापानो, हेची करा रे बापानो, हेची करा रे बापानो. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवासी. बघा संतांनी आपल्याला संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला जो बोध त्यांनी दिलेला आहे तो बोध घेतल्यानंतर, ते गुरुवाक्य घेतल्यानंतर, महावाक्याचा आपल्याला बोध झाल्यानंतर आपलं वागणं असं काही करून टाकलं संतांनी. माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो. माझ्या अनुभवातच मला जो आजपर्यंत अनुभव आलेला आहे गुरुवाक्य मिळाल्यानंतर, तो अनुभव मी तुम्हाला सांगतो. माझ्या संतांच्या वाङ्मयानुसार. ओ जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. सई नाही मला व भान नाही मला, सई नाही मला व भान नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. अहंकार सासरा दुष्ट फार, यान बाई माझा उडीला पदर. तटकन तोडलई त्याला ग, सई नाही मला. तटकन तोडलई त्याला ग, सई नाही मला. सई नाही मला गे बाण नाही मला, सई नाही मला गे बाण नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. माया सासू कठीण भारी, त्या रांडेनं माझ्या गळ्याला लावली दोरी. तटकन तोडली तिला ग, सई नाही मला. तटकन तोडली तिला ग, सई नाही मला. सई नाही मला गे बाण नाही मला, सई नाही मला गे बाण नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. आशा मनशा तृष्णा कल्पनेने घात केला चौघी जणीने. ढकलून दिली तिला ग, सई नाही मला. ढकलून दिली तिला ग, सई नाही मला. सई नाही मला गे बाण नाही मला, सई नाही मला गे बाण नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला.
सद्गुरुनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला, सई नाही मला, गे भान नाही मला, सई नाही मला, गे भान नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला, जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला. हरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. दिवसभरात महाराज आपण इकडे तिकडे सैरावैरा फिरत असतो. या आपल्या मनामध्ये कित्येक तरी असे विचार येत असतात महाराज, परंतु भगवंताच्या नामाची जर आठवण आली आपल्याला दिवसभरात एकदा तरी जर का स्मरण झालं, तर ते सैरावैरा पळवणारे जे विचार असतात महाराज, ते विचार सहज बाजूला होतात आणि माणूस सहज स्थिर होतो. हा मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. जर का त्या नामस्मरणाची, ब्रह्मवाक्याची, जर गुरुवाक्याची जर आठवण आली, स्मरण जर झालं, तर असा काही अनुभव येतो महाराज आपल्याला की आपल्याला सैरावैरा पळवणारे जे विचार आहेत आपल्या मनामध्ये, ज्या कल्पना येतात, त्या कल्पना सहज दूर जातात आणि आपण स्थिर होतो महाराज. अरे आपण एका सद्गुरूची लेकरं आहोत, एका चांगल्या साधूचे आपण दास आहोत, असा विचार लगेच अंतःकरणामध्ये येतो महाराज आणि लगेच स्थिर वाटतं. बघा, म्हणून जीवनामध्ये जर का संतांसारखा अनुभव यावा असं वाटत असेल, खरी खरी भ्रांत जर का तुम्हाला बाजूला करावी असं वाटत असेल, तर जीवनामध्ये एक काम करा. ओ साधू संताची सेवा करा, साधू संताची सेवा करा, देव येईल आपुल्या घरा, येईल आपुल्या घरा. देता येईल ते द्यावे, देव ठेविल तैसे राहावे. नाम प्रभूचे पुरे जपावे, प्रभूचे पुरे जपावे. दृढ भावाने त्याला स्मरा, दृढ भावाने त्याला स्मरा. देव येईल आपुल्या घरा, देव येईल आपुल्या घरा. देव येईल आपुल्या घरा, देव येईल आपुल्या घरा. साधू संताची सेवा करा, साधू संताची सेवा करा, देव येईल आपुल्या घरा, देव येईल आपुल्या घरा. कुठल्या रूपाने येईल आपल्या घरामध्ये? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. रोमांच जीवन आनंद श्रीनेत्री, अष्टांग हे गात्री प्रेम तुझे. ह्या रूपानं तो भगवंत आपल्या घरामध्ये येईल महाराज. जसं भगवंताच्या काळामध्ये, गोपिकांच्या काळामध्ये, द्वापार युगामध्ये भगवंत गोपिकांच्या हृदयामध्ये, घरामध्ये म्हणजे हृदयस्थानी येत होता महाराज. तर तो हृदयस्थानी आल्यानंतर त्या गोपिकांना सुद्धा असाच अनुभव येत होता आणि अनुभव आल्यानंतर ते गोपिका सुद्धा महाराज त्या भगवंताच्या रंगामध्ये नाचत होते. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण द्या ते सांभाळी. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण द्या ते सांभाळी. अशी गत महाराज त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर होते. संत आपली ब्रह्मानंदाला टाळी लावून देतात. आत्मस्वरूपाचा खरा खरा बोध करून देतात महाराज.
आत्मस्वरूपी घातले हरोनिया. ज्या गोष्टीपासून आपण दूर झालेलो होतो, हारलो कशामुळे हारलो होतो? विसर पडलेला होतो. हारलो म्हणजे विसर पडलेला होता. ज्या गोष्टीचा विसर पडलेला होता ती गोष्ट आठवण करून दिली, त्या गोष्टीची मिळवणूक करून दिली महाराज, भेट घालून दिली महाराज. तुम्ही देह नसून आत्मस्वरूप आहात या गोष्टीचा पुरेपूर त्यांनी अनुभव आणून दिला. अनुभव आणून दिल्यानंतर बघा त्या संतांच्या संगतीमध्ये एवढं सुख आपल्याला मिळालं महाराज, एवढं सुख मिळालं. भगवंताच्या संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला तात्काळ अनुभव यायला काय कारण महाराज? अनुभव यायला काय कारण? कारण आपल्या संतांनी, आपल्या सद्गुरूंनी 1 रुपयाचा गंडा कोणाला आजपर्यंत घातलेला नाही महाराज. निष्काम कर्म त्यांनी या मृत्यूलोकामध्ये केलं आणि त्यांच्यापर्यंत जे जे आले त्यांना आपल्यासारखं करून पाठवलं महाराज. आपण आज सारिके करती, संतांचा हा गुणधर्म आहे. काय आहे? गुणधर्म आहे. आपण आज सारिके करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखा संतांनी कित्येक जणांना महाराज आपल्यासारखं बनवलं आणि बनवल्यानंतर बघा आज त्यांची कीर्ती, संतांची कीर्ती आज या अवघ्या महाराष्ट्रभर नाही तर विश्वभर दरवळते महाराज. प्रत्येक घरामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. कोणी सहज म्हणतं महाराज ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सहज म्हणतं महाराज. आज सुद्धा मृत्यूलोकाच्या अंतिम टोकावर त्यांचं नाव चालू आहे. नाही चालूच राहणार. जोपर्यंत सृष्टी चालणार तोपर्यंत चालूच राहणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत राहणार आहे आणि याच्या पुढेही राहणार. परंतु बघा ते सुद्धा आपल्यासारखेच होते आणि आपण त्यांच्यासारखेच आहोत. सगळ्या काही गोष्टी सर्व, परंतु आपल्यापेक्षा काहीतरी ते या जगामध्ये करून गेले. बघा थोडे जगले महाराज. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्हा आपल्याला सर्वांना असं जीवन जगून जायचं आहे, जीवन जगायचं आहे. म्हणून संतांच्या मार्गावर आपल्याला चालावं लागेल. आणि जर का महाराज मार्गापासून बाजूला झालो तर मग काही खैर नाही, मग काही गय केली जाणार नाही महाराज. माऊली म्हणतात या भक्ती मार्गावर चालणारे भरपूरच आहेत, भरपूर आहेत महाराज, चालणारे भरपूर आहेत. परंतु एखादाच चालता चालता ऐल तीरावर पोहोचू शकतो. सर्वच जण पोहोचू शकणार नाही. आस्तेची या महापुरी रिगताती कोट्यावरी, परिप्राप्तीची या पैल तिरी विपैला निघे. एखादाच जाणार आहे, एखादाच जाणार आहे. आणि तो एखादा मी व्हावा असं जर का वाटत असेल तर महाराज संतांना सांगितल्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला नामस्मरण करावं लागेल. म्हणून आपण सर्वजण नामस्मरण करतोय त्याबद्दल वाद नाही. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणिक, सर्व भावे देक विठ्ठलची प्रमाण, एकंदर शिक्का पाठविला इह लोका, आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक. संतांनी आपल्याला एक शिकवलं, एकाचा ध्यास लावून दिला. एक शिकवलं, एक बघायला लावला. आणि हे जे दिसतंय महाराज ते एकामुळेच सगळे चालतंय महाराज. आणि त्या एकाची ओळख आपल्याला संतांनी करून दिली. म्हणून त्या एकाचं आपल्याला नामस्मरण करणं भाग आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता, म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने, तुका म्हणे महापातके पतीत, होती जीवनमुक्त एळा मात्रे, महावाक्याचे नि नावे, गुरु कृपेचे नि ठावे, माता हात ठेविला नोहे थापटीला जैसा. महावाक्याचा बोध आपल्याला करून दिला संतांनी. जे आवरण होतं ते आवरण बाजूला केलं, भ्रांत घालवली आणि भ्रांत घालवून महावाक्याचा बोध केला. आणि महावाक्याचा बोध झाल्यानंतर महाराज
आपल्याला अस्तित्वावर आणून ठेवलं महाराज. काय? आत्मस्वरूपी घातले हरोनिया. आत्मस्वरूपी घातले हरोनिया, त्याच्यावर आपल्याला स्थिर राहायला शिकवलंय आहे. आणि स्थिर राहिलं तर आपलाच फायदा आहे महाराज. आणि जर का स्थिर नाही राहिलं तर संतांनी एकदा आपल्याला बोट धरून चालायला शिकवलेलं आहे आणि त्या मार्गावर आपल्याला चालावं लागणार आहे. आपण स्वतः जो आपण चालत नाही तोपर्यंत न्याय लागणार नाही महाराज. त्यांनी आपल्याला रस्ता दाखवलेला आहे. रस्त्यावर आपल्याला चालावंच लागणार आहे. किती काटे, किती अडवणं, किती खड्डे, भरपूर काही त्रास होईल, भरपूर काही संकट येतील, परंतु चालता चालता जो रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यावरनं बाजूला व्हायचं नाही महाराज. सुंदर सुरेख असा रस्ता दाखवलेला आहे संतांनी. आणि हा जो रस्ता आहे, या रस्त्याला संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये राजमार्ग असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? राजमार्ग म्हटलेला आहे. आणि तो राजमार्ग आपल्या जीवनात आलेला आहे आणि त्या राजमार्गाला आपण अंमलात केलेला आहे. अंमलात केल्यानंतर बघा संतांनी आपल्याला चालायला शिकवलंय. फक्त चला चला रे पळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकलय भारी सावत्या मळ्यात, सावत्या मळ्यात. काय भक्ती होती महाराज सावता महाराजांची. काय सांगावं, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेवितो पायी जीव थोडा. परंतु ज्यानं समजलं त्याला आहे, ज्यानं समजून घेतलं त्याला आहे. आणि भगवंताची भक्ती, भगवंत हा जो विषय हा समजून घेण्याचा आहे, बघण्याचा विषय नाही, अनुभवण्याचा विषय आहे. आणि जर का अनुभवलं महाराज, जर समजून घेतलं तर निश्चित भ्रांत जाईल. जाणार नाही अशी नाही, जाईल, परंतु समजून घेतलं पाहिजे. सर्व सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहा नातोधनी घेतोय ते. सर्वाहुनी सोपं आहे, परंतु ते सोपं काय आहे? सोपं केव्हा आहे? जोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये जात नाही तोपर्यंत. आणि एकदा जर का गेलं तर माऊली म्हणतात, मी सुद्धा ती गोष्ट सोपी करून घेतली. मला सुद्धा अवघड वाटत होती, परंतु माझ्या निवृत्ती दादाची गाठभेट झाली, त्यांची संगत लाभली, साथ लाभली. आणि त्या साथ लाभल्यानंतर ती गोष्ट सोपी करून घेतली महाराज. आणि माझी भ्रांत घालवली. चहू या देहाची करून या वीट, अरे विटेवरी नीट उभा असे. या गोष्टीचा मला अनुभव आणून दिला. अनुभव आणून दिल्यानंतर साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबांनी की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबान की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी.